अगदी आजारी आहे असं म्हटलं होतं मला आप्पा मयेकर की मी आजारी आहे. पण मी म्हटलं आप्पा रोहा चॅम्पियन्स तुम्हाला यायला लागेल. ही दहावीर महाराज यांची नगरी आहे आणि त्या नगरीत तुम्हाला काय मिळायला लागेल. तर बोलते माझी तब्येत जरा बिघडले. चॅम्पियन्स ट्रॉफी आले ही तुम्हाला एक गोळी आहे. ती तुम्हाला तुमची तब्येत सुधारेल आणि तुम्हाला व्यासपीठावर आणेल. आणि तुम्ही आलात आज जबरदस्त आनंद आमच्या मनाला झाला. फिल्डिंग सजले. सालमी जोडी मैदानात आले. संघाचे 12वे खेळाडू समालोचन कक्षामध्ये जुडलेत. मान्यवर व्यासपीठावर जुडलेत. पंच आपल्या पोझिशनला गेलेत आणि खेळाडू सुद्धा आपल्या पोझिशनला जातात. सामना चालूच होतोय. आपण तयार राहा. पहिल्या सामन्यासाठी आलेले तमाम रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. हे आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम. या इथे झाली ती 1,25,000 चौरस फुटाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची अशी रांगोळी वर्ल्ड रेकॉर्ड झाला आणि त्याच कारणास्तव या मैदानाचं नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम असं झालंय. चला एक अतिरिक्त खेळाडू आहे ते आपण बाहेर यायचं आहे. इनकमिंग व्हॉइस कॉल फ्रॉम रोहित हार्ट. चला या सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले आणि पुढील आवाज असेल अर्थात किशोर कोकरे यांचा. थँक्यू. पहिला बॉल मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल वेगवान फील केली जाते मैदानाच्या आतमध्ये. यष्ट्यांचा वेध. धक्का क्रमांक पहिला फलंदाज बाद. कट्टर दोस्ती ग्रुप रोहा अजित रोहा चॅम्पियन ट्रॉफी रजनी क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला येते. आजची ही दुसरी रात्र आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे, जिथे पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. टीम प्रेरणा 11 खैरवाडी विपक्ष लढत असताना छत्रपती वॉरियर्स या दोन संघादरम्यानची ही लढत. टॉस जिंकला होता टीम छत्रपती वॉरियर्स संघानं. टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. गोलंदाज यश पाटील, फलंदाज प्रमोद मडवी. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरला. तदनंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 द्वारकानाथ भोई मैदानाच्या आतमध्ये आला. डावखुऱ्या हाताचा विध्वंसक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम वरवटणे गावचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील हा दुसरा बॉल. वेगवान बॉल अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून बराचसा हा दूरवर हातळलाय. व्हाईट बॉलचा इशारा येईल. व्हाईट बॉलच्या इशाऱ्यानंतर स्कोरकार्डवरती पहिली धाव लगावण्यात येते टीम प्रेरणा 11 खैरवाडी या संघाच्या बाजूनं. प्रेरणा 11 खैरवाडी अर्थातच दोन गाव निडी आणि वरवटणे हे दोन गाव मैदानाच्या आतमध्ये एकत्रित खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर छत्रपती वॉरियर्स या संघाकडे वरसे आणि सोनार सिद्ध धाटाव या दोन गाव एकत्रित खेळत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यश पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. हाफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने आला होता. कापेट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती आलेत. एक सिंगल सहजरित्या इथे अर्जित करण्यात आली आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 2 जाऊन पोहोचतीये. यश पाटील वेगवान गोलंदाज मॅन फ्रॉम वरसे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा आणि भेदक मारा याचं सातत्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की वेगाचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पहिलं माटनटरी पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना यश पाटील. षटकातला हा पुढचा बॉल. ओपिच बॉल लाप केलाय. बॉलला फेकून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय.
षटकार येतोय, हल्ला चढवला बॅटर ऋतिक माळीनं. षटकार त्याच्या बॅटमधून आला. षटकाराच्या मदतीनं 8 धावा या धावफलकावरती येत. वेगवान बॉल दिशा दिली आहे, पॉइंटच्या डोक्यावरून फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल निघून चाललाय. षटकार आल्यानंतर लगेचच चौकार सुद्धा ऋतिक माळीच्या बॅटमधून आला. चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धावफलकावरती आहेत. ऋतिक माळीची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलू लागली आहे. एक विस्फोटक विध्वंसक फलंदाज म्हणजे ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं त्याच्या बॅटमधून सध्याच्या घडीला धावा आल्या. षटकाराला अगदी पाठोपाठ चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आला. मैदानाच्या चारही बाजूला फटके लगावण्याची क्षमता ऋतिक माळीच्या खांद्यामध्ये आहे. षटकातील हा पुढचा बॉल इथून कमबॅक करावा लागेल. गोलंदाज यश पाटील या गोलंदाजाला. स्लोवर 1 चा वापर मैदानाच्या आतमध्ये केला. अंपायर सरांचा इशारा आला. इट्स अ नो बॉल. विकेटच्या बाहेर पडणारा हा बॉल. इथे मात्र अंपायर सरांना नो दर्शविला. फ्रीचा इशारा सुद्धा त्याच दरम्यान आला. एक सिंगल इथे मात्र स्कोर कार्ड वरती वाढवली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना गोलंदाज यश पाटील पुनश्च गोलंदाजीसाठी दाखल झालेत. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेनं फटका एक्झिक्यूट केला. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळालेत. त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल राहिलाय, निघून गेलाय. सीमा रेषा पार येतोय हा चौकार. मैदानाच्या आतमध्ये ऋतिक माळीच्या बॅटमधनं आणखीन एक चौकार आला. फ्रीडच्या बॉलवरती एक धमाकेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करत असताना ऋतिक माळी जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पहिल्या षटकामध्ये अद्याप स्कोर कार्ड वरती धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. षटकातील शेवटचा बॉल ओपिच बॉल अडबा बॅटनं ऑनसेटला खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळाला यश पाटीलच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिले ते संपुष्टात आल्या. पहिल्या 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली गोलंदाज यश पाटील आणि तदनंतर ऋतिक माळी याच्या बॅटमधनं ब्लास्ट आलेले आपण पाहिलेत. 1 षटकार तर 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आल्यात. चांगली बॅटिंग. 4 बॉलमध्ये 14 धावा या त्याच्या बॅटमधनं आल्यात. पहिल्या षटकामध्ये महागडे राहिली यश पाटील. तब्बल 17 धावा खर्च केल्या, परंतु जमेची बाजू राहिली आहे पहिल्याच बॉलवरती मिळालेली प्रमोद मडवीची विकेट. षटक क्रमांक दुसरा तळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतील सिद्धू मोरे. मॅन फ्रॉम सोनार सिद्ध धाटाव गावचा आणखीन एक सितारा मैदानाच्या आतमध्ये सिद्धू मोरे गोलंदाज ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप घ्यायचा. पहिली 4 षटकं ही 20 मिनिटांच्या आतमध्ये संपवायची. जर पहिल्या 4 षटकांसाठी आपण जर 20 मिनिटांपेक्षा अधिक कालावधी लावला तर शेवटच्या षटकामध्ये 1 क्षेत्ररक्षक हा 30 सकटच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. याकडे सुद्धा लक्ष असू द्या. गोलंदाजी मार्कवरती सिद्धू मोरे. षटकातील हा पहिला बॉल गोलंदाजीसाठी तो दाखल झाला. समोर आहे लेफ्ट हँडेड बॅटर द्वारकानाथ भोई. पहिलाच बॉल फुलटोस होता जिथे समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं भावेश ठमके यांना आपण पाहतोय. वेगानं बॉलवरती आलेत. अडवतील फेकतील तद्वर धावर चिटकावण्यात आली आहे. 1-1च्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये ज्याची बॅटिंग धमाकेदार राहिली ना तो ऋतिक माळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटकातील दुसरा बॉल सिद्धू मोरे गोलंदाज मार्कवरती दाखल होतील. दुसरं पॉवर प्लेचे हे षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 30 सकटच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक. एक डीप मिड विकेट मध्ये लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. बॅटिंग मार्कवरती ऋतिक माळी आणि त्याच्या साथीला द्वारकानाथ भोई. द्वारकानाथ भोईनं 2 बॉल फेस केले. 2 बॉलवरती ऋतिककडं जास्तीची स्ट्राईक असणं त्यानं
दर्शिवलाय. यावेळेस खुलबट टप्प्याचा हा बॉल समोरच्या दिशेने अलॉंग द कॅपेट बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय हा चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 22 अंकावरती जाऊन पोहोचतीये. यावेळेस देखना फटका एक्झिक्यूट केलाय पॉइंटच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय वन बाउन्स सीमारेषा पार हा येतोय आणखी. बॅक टू बॅकचा हा दुसरा हल्ला चढवला गोलंदाज सिद्धू मोरे याच्यावरती. चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 26 अंकावरती जाऊन पोहोचतीये. वेगवान बॉल व्हेरिएशन सातत्याने या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलवरती अटॅकिंग इंटेंट खेळणारा ऋतिक माळी याला इथे मात्र रोखण्यात यश आलंय. गोलंदाज सिद्धू मोरे या गोलंदाजाला डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबलाय. धावफलकावरती धावा 26 अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओपिच बॉल लॉफ्ट केलाय फटका इथे प्रॉपर पाहायला मिळालाय. बॉल निघून चाललाय आउट ऑफ दी पाक येतोय हा मॅग्निफिशंट षटकार. यानंतरचा सामना असेल थांबायला तयार नाहीयेत प्रत्येक गोलंदाजावरती. अटॅकिंग इंटन तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 2 षटकार तर तब्बल 4 चौकारांच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बॉलची कट गेली आहे. बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. आणखीन एक कलात्मक चौकार. पहिली 2 पॉवर प्लेचे षटक इथे संपुष्टात आलेत. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 36 अंकावरती. 36 धावा धावफलकावरती आल्या जिथे 9 बॉल मध्ये 32 धावा या ऋतिक माळीच्या बॅटमधून आल्यात. त्याच्या साथीला द्वारकानाथ भोई खेळतायत. 2 बॉल त्यानं फेस केले. 2 बॉल मध्ये 2 धावा या द्वारकानाथच्या बॅट्स मधनं सुद्धा आल्यात. 5 चौकार तर 2 षटकाराच्या मदतीनं मैदानाच्या आतमध्ये 9 बॉल फेस करत असताना 32 धावा ऋतिक माळीच्या बॅटमधून आल्यात. षटक क्रमांक 3 श्रवण माळी गोलंदाजी करण्यासाठी दाखल. ओपिच बॉल अडबा बॅटनॉन सेटला लॉंग द कापेट किल्ला डीप मध्ये शीतरक्षक विज्ञान बॉलवरती आलेत सिद्धू मोरे. अडवतील फेकतील तद्वर धावा अर्चित करण्यात येतील. 1-1च्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 37 या कडावरती. 37 धावा धावफलकावरती आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिली मॅच रजनी क्रिकेटची स्पर्धा रोहा चॅम्पियन ट्रॉफी तुम्हा सर्वांच्या भेटीला आली आहे. दुसऱ्या रात्रीतील पहिली मॅच प्रेरणा 11 खैरवाडी विपक्ष लढत असताना छत्रपती वॉरियर्स. यावेळेस लो फुलटोस बोर्ड बॅटने खेळायचं होतं. यावेळेस एष्टांच्या मधोमध पकडण्यात आलं लेग बिफोर द विकेट. धक्का क्रमांक 2 फलंदाज ऋतिक माळी बाद.
मैदानाच्या आतमध्ये धक्का बसलाय. 10 बॉल 32 धावा करत असताना ऋतिक माळी मैदानाच्या बाहेर परतलेत. श्रवण माळीला विकेट मिळाली आहे. आणखीन एक लो फुलटोस बॉल अडबा बॅटनं सुशीलला फटका एक्झिक्यूट केला. बॉल गॅप मध्ये निघून चाललाय. सीमा रेषा पार येतोय आणखीन एक चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 41 अंकावरती. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. श्रवण माळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना विकेट त्यानं मिळवली आहे. महत्वाचा फलंदाज बाद त्यानं केला. हाफ ट्रॅकर बॉल पाची कट घेण्यात येते. फ्लास्लिपचा क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती याला एक सिंगल इथे कंप्लीट करण्यात येते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 42 या आकडावरती. 42 धावा धावफलकावरती आहेत. श्रवणचं या षटकामध्ये कौतुक करणं गरजेचं आहे. 4 बॉल त्यानं हाताळले. 4 बॉल मध्ये धावा अवघ्या त्यानं खर्च केल्यात 6. एक महत्वपूर्ण विकेट ऋतिक माळीची विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे. त्याच बरोबरीनं धावांना रोख सुद्धा त्यानं या षटकामध्ये लावला. कुलबटा 5चा हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाला. हलक्यातून स्टेअर केला. डीप षटकावरला क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती असताना पाहायला मिळाले भावेश ठमके. एक सिंगल या बॉलवरती मिळते. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्डवरती धावा 43 अंकावरती जाऊन पोहोचतात. ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ऋतिक माळी बाद झालाय ना त्यानंतर धावा सुद्धा कमीशा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पण सध्याच्या घडीला असलेले बॅटर सुशील म्हात्रे मानप्रम वरवटने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला आले. एक चौकार त्याच्याही बॅटमधनं आला. हाफ ट्रॅकर अडबा बॅटनं केलं जातं. बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाहीये. शरीरावरती आदळणारा हा बॉल कोणतीही धाव या बॉलवरती येत नाहीये. षटक क्रमांक 3 इथे संपुष्टात येतोय. पहिल्या 18 बॉलचा खेळ. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 43 धावा या धावफलकावरती आहेत. 43 रन्स ऑन द बूट. 43 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. ज्यामध्ये महत्वाचा वाटा राहिला आघाडीला आलेला फलंदाज ऋतिक माळीचा. 10 बॉल 32 धावा या त्याच्या बॅटमधून आल्या. परंतु ज्या वेळेस श्रवण माळी गोलंदाजीला आले अगदी पहिलाच बॉल फेस करत असताना इथे मात्र बॅटर ऋतिक मात्र बाद झालेले आपण पाहिले. तदनंतर डाव सांभाळण्याचं कार्य सुशील म्हात्रे यांच्या माध्यमातून चालू आहे. 3 बॉल फेस करत असताना 5 धावा शनेकर आणि जितेंद्रजी ठमके यांचं आगमन होते. त्यांचं सुद्धा सरचे स्वागत. पहिला बॉल इथे मात्र डॉट आला. षटकातीला दुसरा बॉल. आणखीन एक वेगवान बॉल. टप्पा पडतो न पडतो डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर मात्र बॉल यष्टीरक्षकाचा अवैध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉटबॉलच्या मदतीनं धावफलक थांबते. धावफलकावरती धावसंख्या 43 अंकावरती जाऊन पोहोचतीये. धावसंख्या स्थिरावतीये. वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश पाटील गोलंदाजी करतोय. षटकातील हा 3रा बॉल. हाफ ट्रॅकर शॉट अँड पुल केलाय. फटका फसलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलचा पटला करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. एक सिंगल कंप्लीट झाले. दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये सुशील म्हात्रे आणि द्वारकानाथ भोई यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 धावा इथे आल्या. 2 धाव्याच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 45 या आकड्यावरती. 3 बॉल या षटकामध्ये यश न हाताळत अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. वेगावरती स्वार होऊन तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. हाफ ट्रॅकर फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. स्वतः यश पाटील बॉलच्या खाली टिपला जाईल. संपलाय फलंदाज द्वारकानाथचा खेळ. धक्का क्रमांक 3 द्वारकानाथ भोई बॅक टू द डगआउट. धक्का बसतोय टीम प्रेरणा 11 खैरीवाडी या संघाला. महत्वाचा फलंदाज द्वारकानाथ भोई मैदानाच्या बाहेर परतत असताना आपल्याला पाहायला मिळाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 5 प्रशांत मडबी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम श्रीकाळ भैरव निडी संघाचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये आज फिनिशर म्हणून बॅटिंग साठी आला. 5व्या क्रमांकावरती तो बॅटिंग करेल. यश पाटीलला विकेट्स मिळाली आहे. दुसरा स्पेल तळत असताना यश इथे मात्र कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल मध्ये 1 विकेट प्राप्त करत अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केल्यात.
हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिद्धू मोरे बॉल वरती येतील, अडवतील, फेकतील, तत्वर इथे एक सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 46 या आकड्यावरती. 46 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील शेवटचा बॉल, षटक क्रमांक 14. यश पाटील चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पैश केली आहे त्यानं. वेगवान बॉल, गुडलेन स्पॉट टप्पा, पिच झाला बाटच्या अगदी मिडल ऑफ द बॅट. हा स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना आपण पाहिलं थोडेसे फंबल झाले, क्षेत्ररक्षक त्याचा फायदा उचलला. जिथे एक धाव होती ना तिथे मात्र आता रुपातनर 2 धावेंमध्ये केलाय. या 2 धावेच्या मदतीनं षटक क्रमांक 14 इथे संपुष्टात येतोय. पहिल्या 4 षटकांचा खेळ, पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 48 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॉलिंग षटक क्रमांक 4 मध्ये यश पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 6 बॉल त्यानं हाताळल्या, अवघ्या 5 धावा त्यानं खर्च केल्या. एक महत्वाची विकेट द्वारकानाथ भोईला त्यानं या षटकामध्ये बाद केलाय. तत्पूर्वी आपण टॉस साठी विनंती करूया टीम आरे बॉईज. त्याच बरोबरीनं विपक्ष मध्ये लढत असताना विरचोली आणि तळवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करूयात की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. षटक क्रमांक 5 स्लॉग वर डेथ ओव्हर स्पेशालिस्ट, आणखीन एक वेगाचा बादशाह, मॅन फ्रॉम सोनार सीधा दाटाव, नाव आहे भावेश ठमके. कोलाट क्रिकेट असोसिएशन नाईट मानाच्या चषकामध्ये बेस्ट बॉलर तो राहिला आणि सध्याच्या घडीला डेथ ओव्हर मध्ये तो गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाला. पहिला बॉल बॅटचे आउटर एज घेण्यात येते. क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळाले राज कांबळे. एक सिंगल या बॉल वरती येते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 49 या आकड्यावरती. 49 रन्स ऑन द बूट, 49 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आल्यात. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मैदानाच्या आतमध्ये वेगाचा बादशाह भावेश ठमके गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल वेगवान राहिला. प्रशांत मडवी याच्यासाठी बॅट्स रडार मध्ये चेंडू आला नव्हता. चांगलं फील्ड पाहायला मिळते टीम छत्रपती वॉरियर्स या संघाच्या बाजूनं. आणखीन एक फटका फसलाय, बॉल हवे मध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. यावेळेस झेल धरतीला दान झालाय मैदानाच्या आतमध्ये. जीवनदान पाहायला मिळतं बॅटर सुशील महात्रे याच्यासाठी एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या 50 या आकड्यावरती पाहायला मिळते. अरबाजी कागदी साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज येतोय राज कांबळे याच्यासाठी. प्रत्येक झेलला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणारा. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे भावेश ठमके. हा पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल अडबा बॅटनं ऑन सेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगानं बॉल वरती येत असताना पाहायला मिळालेत. एक सिंगल याही बॉल वरती कंप्लीट करण्यात आली आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 51 या आकड्यावरती. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केले. पहिली 2 षटकं खराब राहिली होती टीम छत्रपती वॉरियर्स या संघाच्या बाजूनं. तदनंतर कमबॅक श्रवण माळीनं केलं. यश पाटील पुनश्च दुसरा स्पेल हातळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगलं षटक राहिलं. तदनंतर आलेले भावेश ठमके चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यावेळेस अंपायरांचा इशारा आला, इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 52 या आकड्यावरती. 52 धावा धावफलकावरती. स्लॉगवर डेथ ओव्हर मध्ये जास्तीच्या धावा जमा करायच्या टीम प्रेरणा 11 खैरवाडी या संघाला सुशील मात्रे ऍज अ फिनिशरच्या भूमिकेमध्ये बॅटिंग करतोय. वेगवान बॉल, गुडलेन स्पॉट वरती टप्पा, पिच झाला. तदनंतर वेगानं बॉल निघून गेला. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात आला. डॉट बॉलचा इशारा ऑफिशियल संपादनाच्या माध्यमातून येतोय. डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड स्थिरावतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 52 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 52 धावा धावफलकावरती आहेत. तत्पूर्वी आपण टॉस साठी विनंती करूयात. अरे बॉईज विपक्ष लढत असताना विरचोली आणि तळवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी या. यावेळेस स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन केलं. चकवलं, फसवलं बॅटर सुशील म्हात्रे या बॅटरला. व्हेरिएशन या गोलंदाजाकडे खूप सारे आपल्याला पाहायला मिळतात. अचूक टप्पावरती बेधक माऱ्याची गतीमध्ये परिवर्तन करणार ही गोलंदाजी खूप सारी महत्वाची ठरतीये. डेथ ओव्हर मध्ये छत्रपती वॉरियर्स या संघाच्या बाजूनं या इनिंग मधील हा शेवटचा बॉल असणार आहे. भावेश ठमके चांगली गोलंदाजी, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून तो गोलंदाजीसाठी आला आणि अफलातनं कामगिरी त्याच्या माध्यमातून टीम छत्रपती वॉरियर्स या संघाच्या
माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस समोरच्या दिशेला मोठा फटका, शेवटच्या बॉलवर चढवलं क्रमन, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा षटकार. विनंती करतोय, इनिंग ब्रेक झालाय त्या कारणानं अरे बॉईस आणि विरचोली तळवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला पण विनंती करूयात की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. बॅटिंग करत असताना टीम प्रेरणा 11 खैरवाडी या संघानं 3 गड्या मोबदल्यामध्ये तब्बल 58 धावा बनवल्यात. येणाऱ्या 30 बॉल मध्ये विजयासाठी गरज असणाऱ्या टीम छत्रपती वॉरियर्स या संघाला तब्बल 59 धावांची आवश्यकता असणारा या मायक्रोफोन वरती करूयात बदल. तुम्ही कडून जाऊ नका, पात्र ऐकत राहा, या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत राहा. या ऐकूयात उमेश साळुंके सरांना. विनंती असेल तळवली आणि विरजोली संघाच्या संघनायकाला, वेळ कमी आहे आपल्याकडे, वेळ वाचवायचा आहे. उमेश किंवा अमित नागती या वारंवार सुट्ट्या दिल्या जाणार नाहीयेत. इनिंग ब्रेक झालाय. या स्पर्धेसाठी सन्माननीय आप्पा मयेकर यांच्याकडून कट्टर दोस्ती ग्रुप याला आर्थिक मदत सहाय्य म्हणून तब्बल 5,000 रुपये आलेत. कट्टर दोस्ती ग्रुप आपले आभारी आहे. त्या दरम्यान आपण पाहतोय या व्यासपीठावर भारतीय मजदूर संघ रोहा तालुका अध्यक्ष सन्माननीय वैभवजी घाणेकर यांची उपस्थिती आहे. त्याचसोबत आपण पाहतोय जितेंद्रजी ठमके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा व्यासपीठावर लाभलेत. आणि व्यासपीठावर आप्पा मयेकर, व्यासपीठावर आमचे मित्र धनंजय पोकळे, विनोद दादा चोरगे आणि आगरी समाजाचे अध्यक्ष सन्माननीय हरचंदजी मोरे आणि आमच्या नेता पॉवरफुल रामाशेठ म्हात्रे, उतेजी आमचे सहकारी मित्र उतेजी कांबळे आणि रवी दादा पावशे, हे सर्व मान्यवर या स्पर्धेचा आस्वाद घेतात. आपला वेळ महत्वाचा वेळ आपण खर्च केलात. या मंडळाच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक असं स्वागत नक्कीच होईल. अरे इकडून ये, पुन्हा ये. विनंती असेल सन्माननीय वैभवजी घाणेकर आपल्या शुभ हस्ते केला जाईल. नाणेफेक आपण जितूजी ठमके आपण सुद्धा कोऑपरेट करायचं आहे. या आपल्या शुभ हस्ते दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक करूया. तुम्हाला एक साइडला कट्टर दोस्ती, एक साइडला चॅम्पियन्स ट्रॉफी. तुम्हाला करायचा कॉल कट्टर दोस्ती किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि विरझोली आणि तळवली संघाने नाणेफेक जिंकले. पुढचा आवाज समालोचन कक्षामधून. धन्यवाद तुषारजी शिंदे. आईला सर्व प्रेक्षकांचा आणि सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा रोहा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. प्रथम बॅटिंग करत असताना 59 धावा बनवल्यात आणि 58 बनवल्यात आणि 59 धावांचा पाठलागारी सलामी जोडी
सिद्धू मोरे आणि अर्थातच तुषार कांबळे आणि इथे मात्र सिद्धूच्या बॅट मधून पहिला चौकार 4 डीजे. चालू असलेला सामना आपण पाहतोय तर आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये अर्थातच आपण सर्व सामन्यांना पाहिला. नशिबाची साथ लागली ती जोगीरदेव पोस्टाची वाडी या संघाला आणि सेमीफायनल मध्ये दाखल झालाय आणि आज मात्र सुरुवातीला हे दोन संघ समोरासमोर मात्र भिडत आहेत. इथे टॉस जिंकला होता छत्रपती वॉरियर्स या संघाने आणि या प्रथम त्यांनी गोलंदाजी केली. 58 धावांवर मात्र रोखलंय ते पेरणा 11 खैरवाडी या संघाला आणि इथून मात्र पहिला चेंडू डॉट आला आणि सुरुवात आपण पाहतो 4 झाली आहे पुन्हा एकदा आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल मिळेल. इथे बघा विचार केला तर 59 धावा बनवायचे आहेत. सुरुवातीला आपण पाहिजे तर 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्याचा विचार केला तर 5 सध्याच्या घडीला पाहायला मिळते. तुषार कांबळे आणि सिद्धू मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि गोलंदाजी ट्राय कर आपण पाहिलं तर गोलंदाज प्रतीक आहे. पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू आपण पाहतो तर गलीमध्ये जाईल. सिंगल इथे तुषारला मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा सिंगलने पुढे सरकेल. धावसंख्या बिनबाद जिथे 59 धावांचा पाठलाग करत असताना 6 अशी धावसंख्या झालेली आहे. या ओव्हरचा विचार केला तर सुरुवात डॉटने झाली. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 6 मात्र इथे पाहायला मिळते. सिद्धू मोरे आणि तुषार कांबळे ही जोडी मैदानामध्ये आहे आणि गोलंदाज प्रतीक याला आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा वेगात टाकला चेंडू आहे. इथे मात्र सिद्धूला जोपर्यंत कळेल तोपर्यंत चेंडू निघून गेलाय. प्रशांत मडवीच्या हातामध्ये चेंडू मात्र डॉट असेल. या ओव्हरचा आपण विचार केला तर मात्र 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिली मॅच आहे आणि आपण पाहतो टॉस जिंकला होता छत्रपती वॉरियर्स या संघाने. प्रथम फिल्डिंग स्वीकारली होती आणि सुरुवातीच्याच 2 ओव्हरमध्ये आपल्या जबरदस्त फटका राहिलाय. दे धक्का सिद्धूच्या बॅट मधून घे छक्का. 6 डीजे. विनंती असेल पेरणा 11 खरवडी संघाला विनंती असेल निडी ओरडणे आपण बघते 2 गाव 1 टीम त्यांनी बनवलेली आहे. एक चांगली बांधणी त्यांच्यानुसार झालेली आहे. दुसऱ्या साईडला आपण बघतो सनी 11 वर्षे आणि सोनार सिद्ध दाटाव यांच्यामधील खेळाडू या 2 गाव 1 संघ यांनी सुद्धा बनवलेला आहे. आज मात्र नशिबाची साथ कोणाला लागतो पाहायचा आहे. बघा सुरुवातीला आपण बघतो यश पाटील गोलंदाजी ट्राय करू आला. 17 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यांनी बाद केला. दुसऱ्या ओव्हरमध्ये सिद्धू मोरे आला होता. 19 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये श्रवण आला. त्यांनी मात्र कमबॅक केला. अवघ्या 7 धावा दिल्या. चौथ्या ओव्हरमध्ये यश पाटील आला आणि त्यांनी तर पूर्णपणे मॅचला कलाटणी दिली. अवघ्या त्यांनी जर 5 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये भावेश टमके आल्या. त्यांनी सुद्धा 5 चेंडूमध्ये अवघ्या 4 दिल्या होत्या. परंतु शेवटच्या चेंडूवर सुशीलच्या बॅट मधून येलेल्या 6 धावा या मॅच मध्ये खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण कालच्या दिवसामध्ये ना गोलंदाज ट्राय करू आपण पाहिलं तर गोलंदाज ऋतिक माली आलाय. बघा सुरुवात बॅटिंग करत असताना ऋतिक मालीने धमादार बॅटिंग केली होती. तब्बल 9 चेंडूमध्ये 32 धावा तो केला होता. त्यानंतर तो बाद झाला आणि पूर्णपणे धावांवर सुद्धा रोख आलं होतं. जिथे आपण पाहतो 24 चेंडू 47 धावांची गरज होती. सिंगल घेतली जाईल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 13 अशी धावसंख्या म्हणजे इथून 23 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे विजयासाठी. अर्थात छत्रपती वॉरियर्स या संघाला सिद्धूच्या बॅट मधून 1 षटकार आलाय. इथे मात्र फुलटा चेंडू होता. त्याला मात्र केला चेंडू. इथे मात्र कॅच सुटलेली आहे. ती सिद्धू मोरेला मात्र जीवनदान असेल. त्यानंतर खराब फिल्डिंग आहे आणि इथे मात्र डबल धाव कंप्लीट केली जाते आणि या 2 धावेने सिद्धूला मात्र नक्की 2 धावा छत्रपती वॉरियर्स या संघाला मिळतील. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला जर आपण पाहिले गेले आमचे स्कोरर किशोर आम्हाला सांगितले की धावसंख्या ती 15 अशी धावसंख्या झालेली आहे. 22 चेंडू 44 धावांची गरज आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं प्रथम बॅटिंग करत असताना शेवटच्या चेंडूवर अर्थातच 30व्या चेंडूवर जेव्हा जेव्हा षटकार आहे ना तेव्हा त्या धावा झालेल्या नाहीत. हे सुद्धा आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं. आज सुद्धा पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर सुशीलच्या बॅटमधून आलेल्या 6 धावा किती महत्त्वाच्या ठरणार ती सुद्धा पाहायचं. सध्याच्या घडीला सिद्धूची बॅट बोलते ना हे महत्वाचं आहे. चांगला फटक्याला चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन जाते. चांगली फेक सुद्धा झाली. त्याच दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्यात. 2 बॅटर मात्र त्यांना माहिती आहे सिंगलची धाव डबल मध्ये कशी कन्वर्ट करायची माहिती आहे. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल
धावसंख्येत मात्र 17 धावा. या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडू झाले, सिंगल आली, डबल आली, पुन्हा एकदा डबल आलेल्या जीवनदान मिळेल सिद्धू मोरेला. आणि सिद्धूच्या बॅटमधून जेव्हा धावा आल्यात ना तेव्हा आपण पाहतो तर त्याची बॅट जेव्हा गरम होते ना तेव्हा नक्की त्याच्या बॅटमधून धावा सुद्धा येतात. मग मैदान कोणताही असो मात्र तो गाजवायचा हा माझा सातत्याचा प्रयत्न असतो. समोर आपण बघते ऋतिक मालिया फटका पुन्हा एकदा फसला, चेंडू हवेमध्ये आहे आणि पुन्हा हा दुसरा जीवनदान हा सिद्धूसाठी आहे. बघा प्रयत्न ऋतिकचा सुद्धा चांगला आहे परंतु कुठेतरी शत्रूंची साथ लागत नाही आहे हे सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. आणि एक मात्र प्रेरणा इलेव्हन खेळ संघासाठी मात्र जमियाची बाजू नाही आहे. इथे मात्र पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या जातील, धावसंख्या दोन्ही वाढेल. धावसंख्या 19 धावा झाल्यात, जिथे 20 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. बघा 2 झेल सिद्धूला किशोर इथून मिळालेले आहेत आणि इथून मात्र पाहायचं आहे आता किशोरची आता इथून आपल्याला पाहायचं आहे की आता काय आक्रमकता असेल ती सिद्धू मोरेची. या ओव्हरचा 5वा चेंडू आहे, 2 संध्या उपलब्ध केल्या होत्या ऋतिक मालियाने. पुन्हा एकदा लो फुलटॉसचा चेंडू होता, सरळ बॅटने घ्यायचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. डॉट चेंडूची इथे मात्र सांगता होते. या ओव्हरचा 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 19 धावा आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतो अवघ्या 12 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये कंबाईन करायचा प्रयत्न ऋतिक मालिकेने केला होता, ज्याने काय बॅटिंग केली होती. तब्बल 9 चेंडूमध्ये 32 धावा, त्याच्यामध्ये 5 चौकार 2 षटकारच्या साहाय्याने तो बॅटिंग होता. जसं तो एलबीडीच्या सर्वमध्ये बाद झाला ना तसं धावांवर सुद्धा आपण पाहतो पूर्णपणे गोलंदाजाने बांधून ठेवतो बॅटर यांना. पुन्हा हाफ टॅकर चेंडू होता, शॉर्टम बुल करायचा होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. शतक क्रमांक 2 मात्र इथे समाप्त होते. 12 चेंडूचा खेळ संपलाय बिनबाद. 59 धावांचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला 19 धावा झाल्यात. म्हणजे इथून 18 चेंडू 40 धावांची अजून सुद्धा गरज आहे विजयासाठी अर्थातच छत्रपती वॉरियर्स या संघाला. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून रोहा चॅम्पियन ट्रॉफी रणजी क्रिकेट स्पर्धा पर्व पहिला आहे आणि आज या स्पर्धेचा 2रा दिवस आहे आणि 2ऱ्या दिवसाची ही पहिली मॅच आपल्या समोर आहे, जिथे प्रथम बॅटिंग करत असताना अर्थातच प्रेरणा 11 खैरवाडी, निडी आणि ओरडणे 2 गाव 1 टीम या संघाने 59 धावा बनवल्यात. आणि आता मात्र छत्रपती वॉरियर्स, सोनारशी दाटाव आणि सनी 11 वर्से हे 2 गाव 1 टीम मात्र इथे पाठलाग करते. 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि इथे 19 धावा जमा केल्यात. 18 चेंडू 40 ची गरज आहे. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा ऋतिक आलाय, प्रतीक आलाय आणि इथे मात्र प्रतीकचा हा चेंडू होता आणि इथून मात्र तुषार कांबलेला बाद व्हावं लागेल. पकडलाय झेल, संपलाय तुषार कांबलेचा खेळ. डीजे डीजे बघा पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं गोंधळ ट्रॅकवर प्रतीक मडवी आला होता. तब्बल 12 धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय तर सिद्धूची चांगले बॅट बोलली होती. त्याच्या अगेन्स्ट आपण 1 चौकार 1 षटकार आला होता. त्यानंतर आपण पाहतोय तर ऋतिक माली आला आणि या ओव्हरमध्ये आपण विचार केला अवघ्या 7 धावा त्यांनी खर्च केल्या. 3ऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा ऋतिक मडवी आला आणि त्यांनी पुन्हा एकदा आपण पाहतोय तर इथे पार्टनरशिप ब्रेक केलेली आहे आणि तुषार कांबळे मात्र बाद झाला. न्यू बॅट्समन मैदानच्या आतमध्ये आलाय तो मात्र पुन्हा एकदा भावेश. अर्थातच आता हे 2 बॅटर आहेत ते धाटाव सोनार सिद्ध धाटाव संघाचे आहेत. इथून मात्र आता त्यांच्यावर विश्वास दाखवलाय. भावेशने चांगली गोलंदाजी केली होती. पूर्णपणे आपण पाहतो शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांनी 10 धावा जरूर खर्च केल्या परंतु एक खराब चेंडू त्याचा समाचार सुशीलने घेतला होता आणि त्या 6 धावा ह्या शेवटपर्यंत राहणार काही सुद्धा पाहावं लागणार, जिथे 17 चेंडू 40 ची गरज आहे. गोलंदाजीमध्ये पुन्हा प्रतीक मडवी आपण पाहत आहोत. हो इथे मात्र वेगात टाकला चेंडू. पंच पुन्हा एकदा नाराज आहेत, आपले हात खोलून सांगतील की हा चेंडू मात्र वाईड असेल. सिंगल मात्र इथे घेतली जाईल आणि धावसंख्या मात्र इथे पाहायला मिळेल ते मात्र 20 धावा. याच्यानंतर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत तर आरे बॉईज आणि विरजोली तलवली या संघाने टॉस जिंकलाय. दुसरी मॅच असणार, तिसरी मॅच रोहा रॉयल्स आणि स्वयंभू भुवनेश्वर. इथे मात्र लो फुलटॉस चेंडूला सरळ बॅटने घेतलेला फटक्या चेंडू ऑन रिझनला जाईल. चांगली फिल्डिंग राहिली आहे. सिंगल इथे मात्र भावेशला मिळेल आणि धावसंख्या पुढे सरेल. 1 पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 21 धावा झालेल्या आहेत.
धावसंख्या 21 झालेली आहे. इथून जर आपण पाहिलं तर ओहो चांगला फटक्या राहिलाय, परंतु चेंडू फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे, उंच जास्ती लांबी कमी आणि त्याच दरम्यान चांगला झेल सुद्धा राहिलाय. पकडलाय झेल, संपलाय. सिद्धू मोरेचा खेळ. धक्का दुसरा डीजे. बघा 11 चेंडू सिद्धू मोरेने फेस केले, तब्बल 17 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. त्याच्या बॅटमध्ये आपण विचार केला तर एक चौकार, एक षटकार, सिंगल, डबल डबलने मात्र पूर्णपणे धावा त्यांनी जवळ 17 धावा करून सिद्धू मात्र बाद झाला. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये यश पाटील आलाय, जिथे संघाचा संघनायक आहे आणि इथून मात्र आता पूर्णपणे जबाबदारी करणं. 15 चेंडू शिल्लक आहेत. त्या दरम्यान आपण एक सन्मान घेऊ. सन्माननीय आप्पा मयेकर यांचं या कट्टर दुसरीतर्फे हार्दिक असं स्वागत होतंय. एक मायाची शाल, कारण आप्पा पुन्हा उद्या येणार आहेत. आज त्यांचा एक छोट्या खानी कार्यक्रम करतोय. इथून मात्र सिंगल मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा सिंगलने पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 22 धावा. 14 चेंडू शिल्लक आहे. 37 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक करायला ऋतिक मडवियाला बाद आहे, जिथे चांगली गोलंदाजी राहिली आहे. फुलटा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतो सर्व बॅटिंग केली. फटका चेंडू पुन्हा एकदा ऑन रिझनला जाईल. सिंगल मिळेल भावेशला. सिंगलच्या धावसंख्या आपण विचार 23 अशी धावसंख्या झाली आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. 36 ची गरज आहे. बघा या ओव्हरमध्ये कमबॅक केलाय गोलंदाज प्रतीक याने, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये ऋतिक आला होता, त्यांनी अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर आतापर्यंत अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. म्हणजे या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक आहे, जिथे आपण पाहते सिद्धू होता, त्याच्या बॅटमधून धावा येत होत्या. सिद्धू बाद झालाय. धावा थोड्याशा थांबवल्यात. गोलंदाजी करणाऱ्या संघाने अर्थातच पेरणा 11 खैरवाडी या संघाने ओरटणी आणि निडी अशी 2 गाव एक टीम यांच्या माध्यमातून बनवली गेली आहे. इथे मात्र चांगला फटक्याला चेंडू आपण पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन मध्ये जातोय. सिंगल कंप्लीट केली आहे. चांगली फिल्डिंग ऋतिक मालिकची पाहायला मिळते. मानस होतं, परंतु धाडस केलं जाणार नाहीये. सिंगलच्या जोरावर एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 18 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या ती मात्र इथे 24 धावा झालेल्या आहेत. 13 आता मात्र 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 12 चेंडू 35 ची गरज आहे. 17.5 ची सरासरी आता आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 3 षटकार 5 चौकार शोधावा लागतील, तर जी मॅच तुम्ही इथून बनवू शकता. सध्याच्या घडीला आपण पाहिजे तर पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 आल्या, तर तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 देऊन 2 विकेट सुद्धा बाद केले ते प्रतीक मडव्याने मॅच मध्ये आणलं या ओव्हरमध्ये असं म्हणूया. आता मात्र पाहायचं इथे सध्याच्या घडीला फ्रंटला आहे ते गोलंदाजी करणारा संघ आणि बॅकफुटला पाहायला मिळते तर बॅटिंग करणारा संघ. यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. यश पाटील आणि भावेश टमके ही सध्याच्या घडीला जोडी मैदानच्या आतमध्ये. स्ट्राईकला यश पाटील आहे, नॉन स्ट्राईकला भावेश ठमके पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर इथे गोलंदाज राज आलाय. बघा इथून मोठे फटके खेळावा लागतील अर्थातच छत्रपती वॉरियर्स या संघाला, कारण मॅच आता आपण पाहतो आता 11 चेंडू शिल्लक आहेत. इथून 34 ची गरज आहे. इथून चौकार षटकारांना तरी मॅच खूप तुमच्या पासून निघून जाईल. इथून चौकार षटकारांचा तुम्हाला आता भाषा बोलावीच लागेल, तर जी मॅच तुमची इथून बनवू शकते. आणि त्यासाठी भावेश हा आक्रमक फलंदाज नेहमीच आपण पाहिलाय आणि आता मात्र आक्रमक त्याला राजवर आक्रमकता दाखवावं लागेल. या गोलंदाजाला तुम्हाला चॅलेंज द्यावाच लागेल. इथे मात्र आडवे बॅट जरूर गेले तर बॅट आणि चेंडूचा संपर्क होणार नाही. चेंडू मात्र डॉट जातोय. 10 चेंडू 34 ची गरज आहे. धावसंख्येचा विचार केला तर अवघ्या 25 धावा आपल्याला पाहायला मिळते. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथून मात्र आता थोडंसं प्रेशर असेल ते बॅटिंग करणाऱ्या संघावर, कारण धावा येत नाहीयेत. इथून तुम्हाला आता हात खोलावा लागतील. आक्रमक फुलटा चेंडू होता, फुल टोल करत होता
आणि नक्कीच फुल ठोल सुद्धा झालाय. चेंडू जातोय सीमापार. षटकार 6 डीजे. हीच बॅटिंग करावी लागेल. भावेशच्या बॅट मधून हा षटकार आलाय. धावसंख्या 6 ने पाहायला मिळते 31 झाल्यात. आता 9 चेंडू 28 ची गरज आहे. ओ इथे मात्र पुन्हा फसवलंय. इथे मात्र पुन्हा एकदा भावेशला फसवलंय आणि पुढे येऊन मानाचा प्रयत्न कुठेतरी अँगलट येणार का आणि नक्कीच आलाय सुद्धा कारण भावेश बाद झालाय. धक्का 3रा डीजे. मात्र मैदानच्या आतमध्ये येतो. इनट नंबर जर आपण विचार केला तर 5व्या क्रमांकावर सूरज येते. बघा सूरजने आपण पाहिजे तर सरपंच चषक गाजवला होता. त्याच्या बॅटमधून त्याच्या संघासाठी खूप महत्त्वाच्या धावा आल्या होत्या. परंतु आज पाहायचं आहे जिथे रोहा चॅम्पियन ट्रॉफी रजनी क्रिकेट स्पर्धामध्ये आपला दबदबा पुन्हा एकदा पाहायला मिळणार का. कारण इथे विचार केला तर 8 चेंडू शिल्लक आहेत. 28 ची गरज आहे. इथून 2 मोठे फटके सूर्यच्या बॅटमधून आले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी दिली जाईल. आणि इथे मात्र पंचांचा निर्णय आमच्याकडे येते तो मात्र वाईट असेल. एकदा मात्र इथे मिळेल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावसंख्या 32 वर मात्र पाहायला मिळेल. आता मात्र 8 चेंडू 27 ची गरज आहे. मोठे फटके खेळण्याची आक्रमकता सूरज मात्र इकडे जरूर आहे. परंतु इथून पाहायचं आहे सरपंच चषकामध्ये काय बॅटिंग केली होती. अर्थातच प्रथम क्रमांक त्यांनी पटकावला होता. परंतु इथून पाहायचं आहे काय रणनीती असेल सूरजची. पुन्हा हाफ टायकर चेंडू जरूर राहिला टाकला गेला परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क पुन्हा एकदा पाहायला मिळत नाहीये. 7 चेंडू 27 ची गरज आहे. इथून षटकार आला तर 21 राहतील. चौकार आला तर 23 राहतील. डॉट गेला तर मात्र शेवटला 26 राहतील. त्या शेवटच्या 6 धावा मात्र नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा त्या दिसणार काही सुद्धा पाहावं लागेल. इथून षटकार आला तर मात्र इथून अंतर कापलं जाईल. 21 राहतील शेवटच्या ओव्हर मध्ये आणि हे काम मात्र आता सूरजला करावं लागेल कारण 7 चेंडू 27 ची गरज आहे. ओ पुन्हा एकदा आपण पाहतो बॅट चेंडू संपर्क होत नाही. वेगावर स्वार असलेला गोलंदाज राजने काय गोलंदाजी केली आहे. अवघे 6 चेंडू त्यांनी फेकले आणि धावा मात्र दिल्या त्या मात्र फक्त 8 धावा खर्च केल्या. आता मात्र 6 चेंडू आणि इथून 27 ची गरज आहे विजयासाठी. छत्रपती वॉरियर्स या संघाला मोठं संकट त्यांच्या समोर आहे. परंतु या संकटामधून मार्ग शोधणार का हे सुद्धा पाहावं लागेल. आता असं कोणता गोलंदाज आहे तो मात्र इथून 27 धावा रोखेल. चला फास्ट घ्यायचं विनंती असेल. प्रेरणा इलेव्हन खैरवाडी संघ आपण विनंती आहे की 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायच्या होत्या. आता मध्ये तुम्ही 19 मिनिटं लावलेली आहेत. तुमच्याकडे अजून सुद्धा 5-6 मिनिटं आहेत तर आपण ओव्हर लवकर कंप्लीट करायच्या. याच्यानंतर आपण पाहिलं तर विरजोली तळोली या संघाने टॉस जिंकलाय. आपला जो निर्णय तो लगेच आपण त्या दरम्यान आमचे सहकारी मित्र सन्माननीय कांतीशेठ पटेल यांचे या स्पर्धेदरम्यान आगमन झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. वेलकम. ध्रुव पटेल आपण सुद्धा यायचं व्यासपीठावर आणि मंगेशजी जाधव आपण सुद्धा व्यासपीठावर या. प्रशांत मडिवे आलाय. ओ पुन्हा एकदा आपण तर बघा इथून डॉटनी सुरुवात झालेली आहे आणि यश पाटील संघाचा संघनायक आपण पाहतो त्याला नॉन स्ट्राईकला आहे. इथून मात्र 5 चेंडू 27 ची गरज आहे. इथून डॉट चेंडू आला तर ही मॅच पूर्णपणे या मॅचच्या हवा निघून जाईल. यात मात्र कोणती शंका नाही. ओ इथे मात्र षटकारा तरी मॅच पुन्हा एकदा बनेल आणि षटकार आलाय यशच्या बॅट मधून. डीजे संख्या 6 निवडेल. धावसंख्या 38 आहे. 4 चेंडू 21 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे 4 चेंडू 21 धावा. एकही चेंडू इथून डॉट काढायचा नाही आहे. चौकार आला तरी चालेल परंतु षटकार याला सुद्धा लागेल. 1 आलाय अजून आपल्याला 4 येणार का. 4 चेंडू द्यायचा आहे.
आला आला धन्यवाद जे प्रेक्षक यांना विनंती आपण चेंडू आणून दिल्याबद्दल. 4 चेंडू 21 ची गरज आहे. बघा एक आलाय, अजून एक आला तर या मॅच मध्ये थोडीशी का होईना उत्सुकता वाढेल. ओ पुन्हा एकदा चांगला फटका राहिलाय. चेंडू हवेमध्ये जरूर होता, फटका फसलाय आणि फलंदाज बाद. चौकारांची गरज होती तिथे मात्र आपण पाहते तर फलंदाज यश पाटील बाद झालाय. आणि आता मात्र पूर्णपणे या मॅचचा जर आपण रिझल्ट पाहिला तर 3 चेंडू 21 ची गरज आहे. मी म्हटलं होतं कारण कालच्या दिवसामध्ये ज्याच्या मॅचेसने पहिली बॅटिंग केली, ज्याच्या चेंडूवर शेवटचे षटकार आले ना, ते संघ मात्र आपण पाहते जिंकलेले आहेत. आणि आज सुद्धा सुशीलच्या बॅटमधून षटकार आला होता आणि तेच दाखवून दिलंय. परंतु पाहायचंय आता मात्र 3 चेंडू 21 ची गरज आहे. 3 मध्ये 18 येतील, परंतु तरी आपण विचार केला 3 धावांचा हा फरक राहणारच आहे. इथून एखादा 9 चेंडू पडला जाणार आहे का याची सुद्धा थोडीशी आपण आता अपेक्षा करू शकतो. 3 चेंडू 21 ची गरज आहे. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये कृष्ण आलाय. 2 बंधू मैदानच्या आतमध्ये आहेत जिथे 21 ची गरज आहे. ओके 3 चेंडू शिल्लक आहेत. पुण्यात हाफ टायगर चेंडू आहे, चांगला फटका राहिला आहे, परंतु पुन्हा एकदा झेल पकडलाय. अर्थातच काही रिझनला झेल होता. कृष्णा बाद झाला. डीजे आता मात्र 2 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर आता गोलंदाजी करण्यास संघाच्या हातामध्ये ही मॅच जवळ आलेली आहे. पार्ट पूर्णपणे झुकलंय कारण 21 धावांची गरज आहे. अवघे 2 चेंडू शिल्लक आहेत. जिथे 59 धावांचा पाठलाग करायचा होता. सुरुवातीला मात्र चांगली गोलंदाजी राहिली नव्हती, परंतु शेवटला चांगली गोलंदाजी राहिली. परंतु इथे आपण पाहते तर सुरुवातीपासूनच चांगली गोलंदाजी राहिली आहे. त्याच्यामुळे आपण पाहिलं तर प्रेरणा 11 खैरवाडी संघ हा संघ सध्याच्या घडीला फ्रंट फुटला आहे. कारण 2 चेंडू 21 ची गरज आहे. आपण पाहते तर सिद्धेश न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि हा आपण पाहतो हॅट्रिक आहे. ऑन हॅट्रिक प्रशांत मडवी. इथे मात्र हॅट्रिक होणार का या स्पर्धेमध्ये हॅट्रिक झाली नाही आहे. सिंगल मिळेल आणि सिद्धेशला सुद्धा माहिती आहे कारण ही मॅच आपल्या हातामध्ये आता राहिलेली नाही आहे. कारण 1 चेंडू आणि इथून 20 ची गरज आहे. 1 चेंडू 20 ची गरज आहे आणि पूर्णपणे गतीमध्ये परिवर्तन केलाय. डीप एक्स्ट्रा कोर मधून चेंडू 1 बाउन्स सीमा पार चौकार 4 मिळतील, परंतु या 4 ने फरक पडणार नाही आहे. आणि इथे मात्र मॅच जिंकलेली आहे ती प्रेरणा 11 खैरवाडी अर्थातच निडी आणि वरोडने. 2 गाव 1 टीम हा संघ मात्र इथे जिंकलाय. विरुद्ध संघाने टॉस जिंकलाय तर बॅटिंग घेतलेली आहे. चला अरे बॉईज संघ आपण लगेच शतरंज लावून घ्यायचा आहे आणि दोन्ही संघांना विनंती आपला 12वा खेळाडू व्यासपीठावर पाठवायचा आहे. जोपर्यंत आपले 12 येत नाही तोपर्यंत मॅच चालू होणार नाही आहे. मॅच चालू होणार, त्यांना 5 धावांची पॅनल्टी लावायची. ओके 5 धावांची पॅनल्टी याचे लक्ष द्या. मॅच चालू झाली तर 5 धावांची पॅनल्टी आहे. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू आपण व्यासपीठावर त्वरित यायचा आहे. त्या दरम्यान अराईज डेव्हलपर्स आमचे पार्टनर्स सन्माननीय कांतीशेठ पटेल यांचं यथोचित मान सन्मान करण्यासाठी विनंती करेन. राकेशजी पडवळ, अंकितजी मोहिते आणि भाऊजी शेलार आपण पुढे यायचं आहे. आणि या स्पर्धेदरम्यान